तर आज मी बनवलेली आहे दिवाळी स्पेशल फराळामध्ये बिना भाजणीची अगदी कमी वेळामध्ये खूप कमी पद्धतीमध्ये खूप कमी साहित्यामध्ये कुरकुरीत खमंग टेस्टी अशी ही चकली। सध्या आपण सगळीकडेच बघा रेडीमेड चकलीचं पीठ भेटतं, त्यापासून आपण ही चकली आज बनवणार आहोत फराळासाठी। खूप कमी वेळामध्ये झटकीपट ही चकली तयार होती फराळासाठी। तर चला बघूया ह्याला लागणारं साहित्य आणि बनवायची एक छोटीशी सिंपल अशी रेसिपी। तर इकडे मी रेडीमेड चकलीचं पीठ घेऊन आले। सगळीकडे आता हे पीठ सगळीकडे आलेले आहेत। सुहाना चकलीचं पीठ आहे, खूप वेगवेगळ्या ब्रँडचे चकलीचे पीठ हे तयार भेटतात। कारण सध्याच्या धावपळीमध्ये ना आपल्याला असं कधी कधी भाजणी करायला वेळ भेटत नाही, पीठ दळून वगैरे आणायला पण सुद्धा वेळ भेटत नाही। तर अशा वेळेस ना हे रेडीमेड चकलीचं पीठ खूप उपयोगी पडेल। तर नक्की घेऊन या। ह्यावेळेस सुद्धा मी हे बिना भाजणीचं हे रेडीमेड पिठाच्या चकल्या बनवते। तर इकडे मी 1.5 किलो चकल्याचं पीठ आणलेलं आहे। आता मी हे सगळं पीठ टाकून घेतलं एका थाळ्यामध्ये। ह्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे ऑलरेडीच असतात, त्यामुळे काही टाकायची गरज नाही। पण मला कसं थोडंसं तिखट अशी चकली आवडते, त्यामुळे मी 2 चमचे तिखट टाकले। नाही टाकलं तरी काही हरकत नाही। इकडे मी काळे तीळ टाकले, सफेद तीळसुद्धा टाकू शकतात। काळ्या तिळाने सुद्धा सुंदर वाटते चकली, तर मी भरपूर असे काळे तीळ टाकलेत। ऑप्शन आहे सफेद तीळसुद्धा टाकू शकता आणि मसालासुद्धा ऑप्शन आहे। जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर ह्या पिठामध्ये सगळं हळद मीठ वगैरे सगळं म्हणजे परफेक्ट बनलेलं असते हे पीठ, काहीही टाकायची गरज नाही। पिठाच्या पाकिटावर सगळी कृती लिहिलेली आहे, वाचून तुम्ही करू शकता आणि मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पण दाखवते। तर भरपूर असे मी तीळ टाकलेले आहेत आणि असं एकजीव करून घ्यायचं। हे सगळे जे तीळ आपण इथे टाकलेत, नेहमी मी चकलीची भाजणी करते दरवेळेस, पण ह्यावेळेस मला असं वाटलं हे सुद्धा ट्राय करून बघितलं पाहिजे, कारण सगळीकडेच आलेले आहेत। तर म्हणलं चला आपण पण ट्राय करून बघूया, त्यामुळं मी ह्यावेळेस अशा चकल्या करते। तुम्ही पण जर अशा रेडीमेड पॅकेटमधल्या पिठाच्या चकल्या नसन केल्या तर करून बघा। आता हे मिक्स करून घेते, थोडा वेळ याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। गरम तेल थोडंसं तापत ठेवायचं, किंवा चकली तळायला आपण तेल तापत ठेवतो कढाईमध्ये, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। थोडंसं याला मोहन द्यायला म्हणजे तडका द्यायला, जेणेकरून काय होतं चकली खूप खुसखुशीत होते। तर मी तेल तापत ठेवलेलं आहे कढाईमध्ये, हे थोडं थोडं असं तीळ टाकत आहे मी याच्यामध्ये, जेणेकरून परफेक्ट असे तीळ आपल्या चकलीला सेट होतील। एक अर्धी वाटी तीळ इकडे मी वापरलेलं आहे, थोडं थोडं करून 1.5 किलो पिठासाठी। आता हे असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि याच्यातलं कढाईमधलं थोडंसं गरम तेल घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे असं तडका मारायचा, कमी तेलसुद्धा इथं वापरू शकता। आता हे सगळं तेल एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। हे उरलेलं पीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता तेलाचं मोहन जे आपण वापरले त्यामुळं काय होतं आहे तडका चांगला भेटतोय आणि क्रिस्पी चकल्या होतात। मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ तेलाला आणि मग हाताने चोळून घ्यायचं पीठ व्यवस्थितपणे। हे असं आता सगळं तेल पिठामध्ये मी मिक्स केलेलं आहे। पिठामध्ये तेल कमीच वापरा, नाही तर काय होतं तेलकट चकल्या होऊ शकतात। आता हे सगळं चोळून घ्यायचं हाताने, जे पण आपण तेल पिठामध्ये वापरले ना ते सगळं आपण पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे क्रिस्पी चकल्या होत्यात। ते असं सगळं कुस्करून घ्यायचं पिठाला तेलासोबत आणि असं पीठ जाम होईपर्यंत याला असं मिक्स करत राहायचं, लगेच पाणी टाकायचं नाही। आणि हे चकली म्हणजे रेडीमेड जे पीठ आणतो ना त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायला लागतो, म्हणजे कोमट। हे पाहू शकता, हे असं पीठ दाबलं गेलं ना, हे असं गोळा तयार झाला की समजून जायचं आपलं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे, झटकीपट ह्या चकल्या होतात। तर गरम पाणीसुद्धा मी कोमट केलेलं तापत ठेवलेलं होतं। हे बघा थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण की कोमट असतं हाताला चटका बसू शकतो, त्यामुळं सगळ्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सेट करायचं। हे बघा आणि मग थोडं थंड झालं की मी हे सगळं पीठ आवळून घ्यायचं, मळून घ्यायचं। आणि हे गरम पाण्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे, हा नक्की करा। आता हे कोमट झालेलं आहे बॅटर सगळा, हे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि पीठ आपल्या नॉर्मल पिठासारखं मग ह्याला मळून घ्यायचं।
हे बघा, गरम पीठ असल्यामुळं एकदम छान असं मळलं जाते. थोडंसं मला गरम लागतंय, थोडा वेळ देते आणि मग मळून घेते आणि एक छान याचं पीठ तयार करते. ह्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं. एक 10-15 मिनटं झाकून ठेवलं की थंड होऊन जाईल पीठ आणि गरम पाणी जे वाफरले त्याच्यामध्ये सुद्धा पीठ नरम पडतं. हे बघा, इतकं मस्त असं मी हे पीठ मळून घेतलं आहे. एक 10 मिनटं लागले नरम करायला. तर सुंदर असं हे 1-1.5 किलो पीठ आपलं तयार झालेलं आहे चकलीसाठी. पाहू शकता मस्त पीठ असं तयार झालेलं आहे. आता आपण काय करायचं, नॉर्मल आपले चकलीला जसं आपण बनवतो सेम प्रोसेस आहे, काहीच फरक नाही आहे किंवा सांगायची पण आवश्यकता वाटत नाही की, कारण चकल्या आपल्या सगळ्यांनाच बनवता येतात. पण ज्यांना नाही येत म्हणजे ज्यांनी ट्राय नसेल केलं ना, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. हे चकलीचं पात्र घ्यायचं, सगळीकडेच असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि थोडा बॅटर हाताला तेल लावून भांड्याला, आणि मग हे असं याच्यामध्ये सेट करायचं, फिरून घ्यायचं, फिट करायचं, तेल तापत ठेवायचं आणि थोडासा मीडियम गॅस करायचा. आणि मग सुरुवातीला डायरेक्ट तेलामध्ये चकल्या कधीच पाडायच्या नाहीत. प्लेटमध्ये किंवा असे पेपरचे छोटे छोटे तुकडे केले ना, चौकोन आकाराचे चकलीच्या साईजच्या सारखे, त्याच्यावर जर तुम्ही 4-5 अशा चकल्या केल्या आणि एक एक करून पेपर उचलायचा आणि तेलामध्ये अलगद सोडायचं, किंवा असं सिंपल प्लेटवर तुम्ही भरपूर अशा करू शकता. तर मी प्लेटवरच करते नेहमी असे. हे बघा, इतकं छान इझी जातं, इतका सोपा बॅटर आहे, म्हणजे इतका मस्त नरम सॉफ्ट बॅटर आहे हा की जरासुद्धा अवघड जात नाही चकली पाडायला. लहान मोठ्या जशा पण तुम्हाला आवडतील चकल्या ते तुम्ही इथं करू शकता. तर मी मस्त छोट्या छोट्या करते. बघू शकता कुठेच आपली चकली तुटली गेली नाही आहे. याचा अर्थ पीठ आपलं मस्त मळलेलं गेलेलं आहे, सगळं साहित्य व्यवस्थित पडलेलं आहे, नाही तर लगेच तुकडे होऊन जातात. आता हा रात्रीचा वेळ आहे, त्यामुळं थोडंसं तुम्हाला व्हिडिओ धुरकट दिसत किंवा अंधारात दिसला जाईल, कारण फराळ शक्यतो रात्रीचाच करायला बरं वाटतं सगळे कामं आवरून. हे बघा, आता मस्तपैकी मी ह्या चकल्या पाडून घेते. पाहू शकता किती सुंदर अशा गोल आकाराच्या चकल्या न तुटता आपल्या ह्या चकल्या तयार झाल्यात. आता मी करून घेते सगळ्या. हे बघा, इतक्या साऱ्या केलेल्या आहेत. प्लेटमध्ये गरम तेल तापत ठेवलेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे माझं फराळाचं तेल आहे. सकाळी म्हणजे आपण काय पण शेव वगैरे केलेले असते ना, तसं हे तेल उरलेलं असतं, तर ते वापरू शकतं, फेकायचं नाही लगेच. आता अलगद आपण एक एक चकली याच्यामध्ये सोडायचं, आणि गरम तेल असल्यामुळं चकली लगेचच वर तरंगते. वर तरंगली ना चकली, समजून जायचं तुमचं हे तेल जे आहे ना ते व्यवस्थित तापले. जितक्या बसतील तितक्या टाका. कढाई आता लहान मोठी जशी असेल त्यानुसार चकल्या त्याच्यात पाडा, पण अगदी दाट नको आहे, थोडंसं मोकळी जागा हवी आहे. हे असं आपल्याला फिरवायला आलटी-पलटी करायला सोपं जातं. तर पाहू शकता एकसुद्धा चकली आपली तुटली गेली नाही. नाही तर कधी कधी काय होतं, चकल्या अशा तुटल्या जातात, तुकडे होतात तेलामध्ये. तर इकडे आपल्या चकल्या व्यवस्थित झाल्यात, फ्राय झाल्यात. गरमागरम कुडकुडीत अशा चकल्या एक 5 मिनटं फ्राय करून काढून घ्यायच्या. क्रिस्पी बनतात. काढल्या तर वाटत नाही, पण नंतर इतका छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होतो. थोडा वेळ द्यायचा. आता दुसऱ्या पण टाकून घेतलेल्या आहेत. हे बघा किती सुंदर अशा चकल्या तयार झाल्यात. खरंच मी सुद्धा पहिल्यांदाच ही भाजणी वापरली पिठाची रेडीमेड, तर मला खूप आवडल्या ह्या चकल्या. तर मग मी नेहमी तरी आणणारच हे पाकिट, आणि तुम्ही पण करून बघा, भारी होतात चकल्या. तर हे बघा, थंड केल्यात थोड्या, आणि थोडा वेळ झाला की चकल्या बघू शकता तुम्ही किती कुडकुडीत आणि गरमागरम अशा टेस्टी कुरकुरीत झालेल्या आहेत. हे बघा किती मस्त वाटतात चकल्या. असं भाजणीचं टेन्शन कधी कधी येतं, म्हणजे कंटाळाच येतो ना हो, कधी कधी कामावून येणं, घाई असते सगळ्याच गोष्टीची. तर अशा वेळेस ना हे अशा रेडीमेड पीठ जे आले ना सध्या, त्या पिठाच्या इतक्या छान चकल्या तयार होत्यात. याचा कडकपणाचा तुम्ही अंदाजा लावू शकता, किती कडक झाल्यात, क्रिस्पी झाल्यात, अगदी टेस्टी लागतात. कंटाळा येतो मला तर खरंच भाजणी वगैरे करायचा. तर अशा वेळेस ना हे सोप्या पद्धतीच्या चकल्या तुम्ही नक्की ट्राय करा. टेस्टी, खमंग, कुरकुरीत अशा ह्या चकल्या तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही न भाजणीचा कुटाणा करता बनवलेली ही रेडीमेड पिठापासून चकलीच्या तयार केलेली ही चकली? तर मला तर खूप आवडल्या. इतकं छान कडक दिसतात. ते काळे तीळ इतके भारी वाटतात बघायला, चहासोबत म्हणजे अप्रतिमच लागते. फराळामध्ये चकली आणि करंजी माझी खूप फेवरेट आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.